श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. पितृपक्षाला अवघे काही दिवस उरले असून येत्या शनिवारी पितृपक्षातील महत्त्वाची तिथी आहे, जी इंदिरा एकादशी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला व्रत, तर्पण आणि श्राद्ध केल्याने भगवान विष्णू तर प्रसन्न होतातच, पण पितरांनाही जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळते. या दिवसाचे महत्त्व सांगताना शास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील प्रत्येक संकट दूर होते आणि सुख समृद्धी वाढते. चला तर मग जाणून घेऊयात की पितृपक्षातील इंदिरा एकादशीच्या दिवशी नक्की काय करायचे आहेत. तर या उपायाने सुख समृद्धी मिळेल, तर तुम्ही हा उपाय नक्की करावा. इंदिरा एकादशीला ब्राह्मणास जेवणाचे आमंत्रण देण्याआधी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. तसेच यासोबतच पितरांचे स्मरण करताना विष्णू सहस्रनामाचे पठण सुद्धा करावे. असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. या उपायाने मोक्ष प्राप्ती होते. पितृपक्षातील एकादशी तिथीचे व्रत करून पितरांच्या नावाने दानधर्म केल्याने त्या व्यक्तीला मृत्यूनंतर यमदूताचे भय राहत नाही आणि आत्म्याचा प्रवास सुकर होतो. यासोबतच पितरांनाही मोक्ष मिळतो. त्यामुळे ही इंदिरा एकादशी पुण्यकारक आणि मोक्ष देणारी मानली जाते. तसेच या उपायाने पापांपासून मुक्ती मिळते. इंदिरा एकादशीच्या दिवशी सर्वात आधी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तुळशीसमोर 5 गाईच्या तुपाचे दिवे लावावेत आणि 11 प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करावा. असे केल्याने कळत नकळत पूर्वजन्मात केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि त्याचे पुण्यफळ पितरांकडून प्राप्त होते, ज्यामुळे आपल्या घराला सुख, शांती आणि ऐश्वर्य प्राप्त होते. या उपायाने जीवनामध्ये प्रगती होते. पितृपक्ष इंदिरा एकादशीच्या दिवशी 5 सुपारींच्या पानांवरती कुंकूने श्री लिहून भगवान विष्णूंना अर्पण करून त्यांची पूजा करावी. तसेच पूजा केल्यानंतर लाल कपड्यात ती पाने बांधून आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवावी. असे केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होते आणि सर्व त्रासही दूर होतात. यामुळे पितरांचे पुण्यफळ मिळते. इंदिरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे ध्यान करताना घराच्या मुख्य दरवाजासमोर गाईला हिरवा चारा किंवा गवत खाऊ घाला आणि पायांना स्पर्श करून पितरांना पुण्यपूर्ण फळ अर्पण करा. असे केल्याने पितरांना अधोगतीपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रहाची स्थितीही मजबूत होते. या उपायाने सर्व त्रास दूर होतात. पितृपक्ष एकादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जेवणाचे आमंत्रण देण्यासोबतच गरीब आणि गरजू लोकांनाही पितरांच्या नावाने जेवू घालावे. यामुळे पितर प्रसन्न होऊन सर्व संकटे दूर करतात आणि आपल्याला पितृदोषही दूर होतो. या दिवशी पूर्ण मनोभावे व्रत करून ब्राह्मण भोजन व तर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर हे होते इंदिरा एकादशीचे काही उपाय. तर यातील एखादा उपाय तरी नक्की करावा आणि आपल्या पितरांना प्रसन्न करावं.
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.